नमस्कार. सिटी न्यूजच्या बुलेटिन मध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत. आज दिनांक 20 जुलै 2026 वार सोमवार. बातमीची सुरुवात करूया सुविचार मालेने. ज्याला स्वतःसाठी उभं राहायची सवय असते त्याला कोणीही आयुष्यात खाली खेचू शकत नाही. आजचा सुविचार आपण बघितला. आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या. आपण ठळक बातम्या बघितल्या. आता घेऊया छोटासा ब्रेक. शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ. आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती. ब्रेकनंतर बघूया सविस्तर बातम्या. एक धक्कादायक घटनेची माहिती समोर आली आहे. जुनी वैमनस्यातून आणि कबूतर चोरीच्या किरकोळ वादाने रक्तरंजित वळण घेतले आहे. 14-15 एप्रिल रोजीच्या मिरवणुकीदरम्यान डीजे स्पर्धेवरून झालेल्या वाद अखेर मध्यरात्री चाकू हल्ल्यात परिवर्तित झाला आणि त्यात एका युवकाचा मृत्यू झालाय. पोलिसांनी मुख्य आरोपी गोलू उगलेसह इतर आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. मिळालेल्या माहितीनुसार या रक्तरंजित घटनेची सुरुवात 14-15 एप्रिल रोजी काढण्यात आलेल्या मिरवणुकी दरम्यान झाली होती. मिरवणुकीत डीजे वाजवण्याच्या स्पर्धेवरून 2 गटांमध्ये जोरदार वाद आणि शाब्दिक चकमक झाली होती. त्याचवेळी मुख्य आरोपी गोलू उगले आणि मृतक यांच्यातील वैर आणखी तीव्र झाले. वादाचे दुसरे कारण कबूतर चोरीचे होते. आरोपी गोलू उगले याच्याकडे सुमारे 35 ते 40 पाळीव कबूतर होते. ही कबूतर चोरीला गेल्याचा संशय त्याने मृतकावर व्यक्त केला होता. मात्र या वादानंतरही दोन्ही पक्षांकडून पोलीस ठाण्यात कोणतीही तक्रार दाखल करण्यात आली नव्हती. घटनेच्या रात्री मृतकाने आरोपी गोलू उगले याला फोन करून त्याचे ठिकाण विचारले. त्यावेळी आरोपीने आपण पानटपरीवर असल्याचे सांगितले. त्यानंतर दोन्ही गट समोरासमोर आले. रात्री सुमारे 11:30 वाजता मुसळधार पावसात दोन्ही गटांमध्ये जोरदार हाणामारी आणि वाद झाला. पाहता पाहता वाद इतका वाढला की दोन्ही बाजूंनी शस्त्रे बाहेर काढण्यात आली. आरोपींनी एकमेकांवर चाकूने वार करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचा मृत्यू झाला. या प्रकरणात मुख्य आरोपी गोलू उगले आणि सुमित यांच्यासह एकूण 5 आरोपींची नावे समोर आली आहेत. पोलिसांच्या माहितीनुसार मृतकावरही यापूर्वी काही गुन्हे दाखल होते. सध्या पोलीस आरोपींविरुद्ध कायदेशीर कारवाई करत असून चाकू हल्ल्यात नेमके कोण कोण सहभागी होते याचा सखोल तपास सुरू आहे. किरकोळ वाद, टशन आणि कबूतर चोरीच्या संशयातून सुरू झालेला हा संघर्ष अखेर जीवघेणा ठरलाय. पोलीस आता फरार आरोपींचा शोध घेण्याकरिता विविध ठिकाणी छापेमारी करत आहे. देशभरात प्रश्नपत्रिका फुटीच्या वाढत्या घटनांमुळे विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. दिल्लीपासून सुरू झालेल्या आंदोलनाचे पडसाद आता अमरावतीतही उमटले आहेत. इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत शेकडो विद्यार्थ्यांनी मोर्चा काढत शिक्षण व्यवस्थेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली आहे. शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत विद्यार्थ्यांनी प्रशासनाला निवेदनही दिले आहे. देशभरात वारंवार होत असलेल्या प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांविरोधात अमरावतीतील विद्यार्थ्यांनी रस्त्यावर उतरून संताप व्यक्त केलाय. इरविन चौकातून जिल्हाधिकारी कार्यालयापर्यंत काढण्यात आलेल्या या मोर्चांमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. हातात विविध फलक, बॅनर आणि घोषणांनी परिसर दणाणून गेला. आंदोलन दरम्यान विद्यार्थ्यांनी सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांना समर्थन दर्शवित शिक्षण व्यवस्थेतील त्रुटींविरोधात आवाज उठवलाय. विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे की वर्षानुवर्ष मेहनत करून परीक्षा देणारे लाखो विद्यार्थ्यांच्या भविष्याशी प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे खेळ सुरू आहे. परीक्षा रद्द होणे, पुन्हा परीक्षा घेणे आणि निकालांमध्ये होणारा विलंब यामुळे विद्यार्थ्यांवर मानसिक आणि शैक्षणिक परिणाम होत आहे. यावेळी आंदोलकांनी प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रत्येक प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करण्याची, दोषींवर कठोर कारवाई करण्याची आणि भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना करण्याची गरज आहे. तसेच या संपूर्ण प्रकरणाची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा
अशी ठाम मागणीही विद्यार्थ्यांनी केली आहे। मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर पोहोचल्यानंतर विद्यार्थ्यांनी आपल्या मागण्यांचे निवेदन प्रशासनाला सादर केलेत। विद्यार्थ्यांच्या न्याय मागण्यांकडे शासनाने तातडीने लक्ष द्यावे अशी अपेक्षा आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली आहे। आपली मागणी जी सोनम साहेबांची जी मागणी आहे, सोनम सरांची, सोनम सर व अभिजित दिपके जी मागणी त्यांनी केली की जे वारंवार पेपर फुटी होत आहे तर संबंधित शिक्षा मंत्र्यांनी आपला राजीनामा द्यावा, कारण की ते त्यांची जबाबदारी बनते। जर तुम्ही तुमची जबाबदारी नीट सांभाळू शकत नाही, जसं आपण आपल्या घरी मजूर लावला, त्यांनी नीट काम नाही केलं तर आपण काय करतो? आपण त्या मजुराला कामावरून बडतर्फ करतो। त्याचप्रमाणे आपण हे निवडून दिलेले आपले सेवक आहेत, हे जर नीट काम यांच्याच्याने होत नसेल तर आपली मागणी काही रास्त आहे। आपण काही दुसरी मागणी करत नाही, तुम्हाला काम जमत नाही, तुम्ही तुमच्या पदाचा राजीनामा द्या, याच्या व्यतिरिक्त आपण दुसरं काही करत नाही आहे। व राजीनामा मागण्याचं कारण काय आहे? आज जर एका मंत्र्याने राजीनामा दिला तर बाकीच्या मंत्र्यांना अलर्ट होईल, काम चांगलं करावं लागेल, नाही तर जनता आपला राजीनामा मागेल। म्हणून आपण आज यांचा शिक्षण मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी करत आहे कलेक्टर साहेबांकडे। आज जो स्टूडेंट प्रोटेस्ट है जंतर मंतर में, जो स्टूडेंट्स को आज लाठीचार्ज हुआ है उसका हम निषेध करते हैं और इस बात का भी निषेध करते हैं जो एनवायरमेंटलिस्ट और साइंटिस्ट सोनम वांगचुक उनको पुलिस ने और सरकार ने धोखा दे के, पुलिस कभी भी यूनिफॉर्म में आती है, सिविल ड्रेस पहन के धोखा दे के उनको उठा के वहां जबरदस्ती ले जाया गया, उसका भी हम निषेध करते हैं। ये आंदोलन उनके समर्थन में है, जो स्टूडेंट वहां प्रोटेस्ट कर रहे हैं उनके समर्थन में है, सोनम वांगचुक के समर्थन में है। और उन जो 19 बच्चे जो नीट के वजह से, परीक्षा के वजह से जिन्होंने सुसाइड किया है, उनको हमारे तरफ से एक श्रद्धांजलि है। ये आंदोलन समर्थन इस बात का करता है कि जो शिक्षा व्यवस्था भारत में पूरी चरमरा गई है, खत्म हो गई है, और उस शिक्षा व्यवस्था को जो आज लीड कर रहा है धर्मेंद्र प्रधान, हमको उसका इस्तीफा चाहिए। जब तक वो रिजाइन नहीं करता ये आंदोलन बढ़ेगा। अमरावती में ये स्टूडेंट प्रोटेस्ट है, हम लोग तो सीनियर है लेकिन हम इनके साथ खड़े हुए हैं कंधे से कंधा मिला के, और इनके लिए लढते रहेंगे। जय हिंद। मध्ये जंतर मंतर मध्ये जे सोनम वांगचुक यांनी शिक्षणाच्या मुद्द्यावर आंदोलन केलेलं आहे, त्या आंदोलनाला आमच्या सगळ्या मित्रांचं समर्थन आहे, कारण की नीटच्या पेपर फुटीमुळे 20 मुलांचा जीव गेला होता आणि त्या मुलांचा जीव गेल्यामुळे हे शासनाची जबाबदारी आहे, जबाबदारी आहे, अकाउंटेबिलिटी असली पाहिजे। आमची सगळ्यांची एकच मागणी आहे की धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे। इन्कलाब जिंदाबाद। प्रश्नपत्रिका फुटीच्या घटनांमुळे विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण होत असताना आता विद्यार्थ्यांचा आक्रोश रस्त्यावर उतरला आहे। अमरावतीतील या आंदोलनानंतर शासन आणि शिक्षण विभाग कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे। दिल्लीमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर अमरावतीतही राजकीय वातावरण तापले आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता जयस्तंभ चौकात जोरदार धरणे आंदोलन करण्यात आले। विविध सामाजिक संस्था आणि संघटनांनीही या आंदोलनात सहभाग घेत सरकार विरोधात घोषणाबाजी केली। अमरावतीच्या जयस्तंभ चौकात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने धरणे आंदोलन करण्यात आले। दिल्ली येथे सुरू असलेल्या सोनम वांगचुक यांच्या आंदोलनाला पाठिंबा देत आणि केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत शिवसैनिक रस्त्यावर उतरलेत। शिवसेना नगरसेवक संजय गव्हाडे यांच्या नियोजनात आयोजित या आंदोलनात पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते तसेच विविध सामाजिक संस्था आणि संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने सहभागी झालेत। आंदोलन दरम्यान केंद्र सरकारच्या धोरणांविरोधात घोषणाबाजी करण्यात आली। आंदोलकांनी विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर आणि शिक्षण व्यवस्थेतील विविध मुद्द्यांवर सरकारने तातडीने भूमिका स्पष्ट करावी अशी मागणी केली आहे। जयस्तंभ चौक परिसर काही काळ आंदोलनामुळे घोषणांनी दणाणून गेला आणि या आंदोलनाने शहराचे लक्ष वेधून घेतलेत। सगळ्या लोकांनी त्यांच्यासोबत उभं राहिलो पाहिजे आणि लढलो पाहिजे। हे लोक अमरावतीत येतील, अमरावतीत माजवण करतील आणि हे बदमाश लोक अमरावतीला हिंदू मुस्लिम मध्ये पेटवायचं काम करेल, त्यांच्या विरोधात लढण्याचं काम आपल्याला करायचं आहे। कारण ही भूमी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची आहे। आओ कोई भी धर्मी, आओ कोई भी पंथी, सबके लिए खुला है मंदिर है हमारा, मतभेद को भुला है मंदिर है हमारा। सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ आणि शिक्षण मंत्री
धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीकरिता अमरावतीत झालेल्या या आंदोलनामुळे राजकीय चर्चांना पुन्हा उधाण आले आहे. आगामी काळात या आंदोलनाची व्याप्ती वाढणार का, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातून एक मोठी बातमी समोर आली आहे. एमडी ड्रग्ज प्रकरणातील फरार आरोपीला अखेर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6च्या पथकाने अटक केली आहे. टेकानाका परिसरात सापळा रचून ही कारवाई करण्यात आली आहे. आरोपीने चौकशी दरम्यान गुन्ह्यातील सहभागीची कबुली दिल्याची माहिती पोलिसांना दिली आहे. 25 जून रोजी नागपूरच्या तहसील पोलीस ठाणे हद्दीतील ईदगाह परिसरात पोलिसांनी कारवाई करत मोहम्मद सुफियान नासिर या आरोपीकडनं 12.25 ग्रॅम एमडी पावडर जप्त केली होती. या एमडी पावडरची किंमत तब्बल 1,23,400 रुपये इतकी असल्याचे सांगितले आहे. या प्रकरणी एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला होता. तपासादरम्यान या गुन्ह्यात आणखी एका आरोपीचा सहभाग समोर आलाय. त्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 6च्या पथकाने त्याचा शोध सुरू केलाय. 18 जुलै रोजी मिळालेल्या खात्रीशीर माहितीच्या आधारे पोलिसांनी टेका नाका आणि जरीपटका परिसरात सापळा रचला. या कारवाईत मोहम्मद फैजान अन्सारी या आरोपीला ताब्यात घेण्यात आले. चौकशी दरम्यान आरोपीने पुन्हा संगनमताने केल्याची कबुली दिली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीला पुढील कारवाईकरिता तहसील पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले असून या संपूर्ण प्रकरणाचा तपास सुरू आहे. विश्वास नागरे पाटील, नवींद्रचंद्र रेड्डी, राजेंद्र दाभाडे, दीपक अग्रवाल आणि वैभव जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक भरत कर्हाडे आणि त्यांच्या पथकाने ही महत्वपूर्ण कारवाई यशस्वी केली आहे. नागपुरात अंमली पदार्थांच्या अवैध व्यापाराविरोधात पोलिसांनी पुन्हा एकदा मोठी कारवाई करत फरार आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत. या प्रकरणात आणखी काही धागेदोरे समोर येतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. नागपुरातील माणकापूर परिसरात ऑटो चालकाच्या हत्येप्रकरणी पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. मध्यरात्री झालेल्या या खडबडजनक हत्याकांडातील आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. जबरी चोरीच्या उद्देशाने हा खून करण्यात आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. याबाबत पोलीस उपायुक्त राहुल मदणे यांनी सविस्तर माहिती दिली आहे. आपण मानकापूर हद्दीमध्ये गोरेवाडा पिठेसूर या रस्त्यावरती रात्रीच्या 12 ते 1च्या दरम्यान 2 घटना घडल्या. त्याच्यामध्ये पहिली घटना ही आहे की जी झोमॅटोवाले जे आपल्या घरी जात असताना, डिलिव्हरी बॉय घरी जात असताना त्या ठिकाणी 5 ते 7 लोकांनी त्यांना अडवून त्यांच्याकडचे मोबाईल आणि पैसे हिसकावण्याचा प्रयत्न केला, हिसकावले. तसेच सदर मुले तसेच मोटरसायकलवर समोर जाऊन एक ऑटो अडवला. त्या ठिकाणी ऑटो ड्रायव्हरला मारहाण करून त्याच्याजवळचे मोबाईल आणि पैसे लुटले आणि त्याच्यामध्ये त्याला चाकूने वार करण्यात आला. त्याच्यामध्ये मृत्यू झाला. त्यामुळे आपण डेकॉइटी विथ मर्डर अशा स्वरूपाचा आपण गुन्हा दाखल केलेला आहे. त्याच्यामध्ये अद्यापपर्यंत जो 7 आरोपींची आम्हाला ओळख पटली आहे आणि 7च्या 7 आम्ही आमच्या ताब्यात आहेत. त्याच्याबाबत आमचं इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. जो मृतक जो आहे तो मोहम्मद काशीद हा बोरियापुरा मोमीनपुरा यामध्ये राहणारा आहे. सदर हा मृतक हा ऑटो चालक आहे आणि केटरिंगचा व्यवसाय करणाऱ्या लोकांना तो घेऊन घरी जात असताना ही घटना घडलेली आहे. सदर वेळी त्या ठिकाणी आमची पेट्रोलिंग करत असताना ही घटना उघडकीस आली. त्यामुळे तात्काळ त्या ठिकाणी पोलीस पोहोचले. जवळपास 100 ते 150 स्टाफ आणि 15 ते 20 अधिकारी आमचे त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन आम्ही राबवलं. त्यामुळे आम्हाला रात्री हे सर्व आरोपी तात्काळ या ठिकाणी मिळालेले आहेत. या घटनेचा जो पुढील तपास आहे आमचे सिनियर PI हरीश हे करत आहेत कळसेकर, आणि त्याच्या अनुषंगाने इतर आणखी काय याच्यामध्ये आरोपी आहेत का याचाही आम्ही तपास घेत आहोत. या आरोपितांपैकी जो सुलभ ठाकूर आहे याच्यावरती पूर्वीचा एक हत्येचा गुन्हा दाखल आहे. इतर आरोपींवरती काय गुन्हे आहेत का त्याच्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत. आणि हे जे आरोपी आहेत हे सर्व गोरेवाडा आणि त्या परिसरातीलच राहणारे आरोपी आहेत. त्याच्यामध्ये समीर उईके, नवीन उईके, यश कमलाकर गावंडे, सुलभ उर्फ राज धर्मेंद्र ठाकूर, त्यानंतर एक मायनर आहे त्याबद्दल त्याच्या वयाची आम्ही खात्री करत आहोत. त्यानंतर संजय जोगी आणि रोहित जगदाळे असे सर्व आरोपी रात्री त्या डेकॉइट विथ मर्डर या केसमध्ये आम्हाला निष्पन्न झालेले आहेत. सर्व आरोपींना आम्ही ताब्यात घेतला आहे.
याच्यामध्ये प्राथमिक स्वरूपात ते नशेत असल्याचे दिसून आले आहे. दारू पिलेले असण्याची शक्यता आहे. त्याच्या अनुषंगाने आम्ही त्यांचं मेडिकलही करत आहोत. त्यानंतर ते क्लिअर होईल. माणकापुरातील ऑटो चालक हत्येप्रकरणी आरोपींना अटक करून पोलिसांनी गुन्ह्याचा उलगडा केला आहे. जबरी चोरीसाठी हा खून झाल्याचे तपासात समोर आले असून पुढील तपास सुरू आहे. नागपुरात चाकूचा धाक दाखवत जबरी चोरी करणाऱ्या टोळीचा गिट्टी खदान पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. अवघ्या काही तासात गुन्ह्याचा उलगडा करत पोलिसांनी 3 आरोपींना ताब्यात घेत तब्बल 1,10,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. 18 जुलै रोजी रात्री गोरवाडा रिंग रोड परिसरात एका तरुणाला अडवून चाकूचा धाक दाखवत मोबाईल आणि इतर साहित्य लुटण्यात आले होते. या प्रकरणी गिट्टी खदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्ह्याचा तपास सुरू करताना पोलिसांनी तांत्रिक माहिती आणि गुप्त बातमीदारांच्या मदतीने आरोपींचा शोध घेतला. या कारवाईत ऋतिक उर्फ दादा लांजेवार, गोविंद उर्फ भुऱ्या गुप्ता आणि एका विधी संघर्ष बालकाला ताब्यात घेण्यात आले. आरोपींकडनं चोरीतील रिअलमी मोबाईल, पर्सर, दुचाकी, हेल्मेट, चाकू आणि इतर साहित्य असा एकूण 1,10,900 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या कारवाईमुळे परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून गुन्हेगारांवर पोलिसांचा वचक कायम असल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झालेत. जबरी चोरीच्या गुन्ह्याचा जलद उलगडा करत आरोपींना गजाआड पाठवण्यात गिट्टी खदान पोलिसांना यश आले आहे. नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्था मजबूत करण्याकरिता पोलिसांची मोहीम आणखी वेगाने सुरू असल्याचे या कारवाईतून दिसून आले. नागपुरात वाहन चोरी करणाऱ्या एका सर्राईत तरुणाला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने अवघ्या काही दिवसात गजाआड केले आहे. भांडेवाडी परिसरातून चोरीला गेलेली 60,000 रुपयांची ऍक्टिवा पोलिसांनी जप्त केली असून 19 वर्षीय आरोपीला अटक करण्यात आली आहे. नेमकी काय आहे ही कारवाई बघूया. नागपूरच्या भांडेवाडी पोलीस ठाणे हद्दीतील माता मंदिर परिसरातून 17 जुलै रोजी एका नागरिकाची होंडा ऍक्टिवा दुचाकी चोरीला गेली होती. या प्रकरणी भांडेवाडी पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ने तांत्रिक तपास आणि गोपनीय माहितीच्या आधारे तपासाची चक्रे वेगाने फिरवलीत. पोलिसांनी हर्षल उर्फ हुशू मुकेश तभाणे या 19 वर्षीय युवकाला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्याने वाहन चोरीची कबुली दिली आहे. पोलिसांनी आरोपींकडनं 60,000 रुपयांची चोरीची ऍक्टिवा जप्त केली असून आरोपीला पुढील कारवाईकरिता भांडेवाडी पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. या यशस्वी कारवाईमुळे वाहन चोरांमध्ये खळबळ उडाली आहे. नागपूर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 च्या तप्तर तपासामुळे वाहन चोरीचा गुन्हा उघडकीस आला असून चोरीची दुचाकीही हस्तगत करण्यात आली आहे. आरोपीला अटक करण्यात आली असून या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. रामटेक शहरातील प्रमुख रस्त्यांवर भटक्या आणि पडीत जनावरांचा वावर आता नागरिकांच्या जीवावर बेतू लागला आहे. रस्त्याच्या मध्यभागी बसणाऱ्या गायींमुळे अपघातांची मालिका सुरू असून वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त झाले असून तातडीने कारवाईची मागणी केली जात आहे. नागपूर जिल्ह्यातील रामटेक परिसरात भटक्या आणि पीडित जनावरांचा प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चालला आहे. शहरातील आणि परिसरातील प्रमुख रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात गायी रस्त्याच्या मध्यभागी बसलेल्या दिसतात. विशेषतः रात्रीच्या वेळी ही जनावरे अचानक समोर आल्याने वाहन चालकांचा तोल जात असून अनेक लहान मोठे अपघात घडत आहेत. स्थानिक नागरिकांच्या माहितीनुसार गेल्या काही महिन्यात अनेक जण जखमी झाले असून काही अपघात गंभीर स्वरूपाचे ठरले आहेत. मात्र या समस्येकडे संबंधित प्रशासनाकडून अद्याप ठोसपणे लक्ष दिले जात नसल्याची नागरिकांची तक्रार आहे. भटक्या जनावरांचे पुनर्वसन करून रस्ते सुरक्षित करावेत अशी मागणी नागरिकांनी केली आहे. वेळेत उपाययोजना न झाल्यास आणखी मोठी दुर्घटना घडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. आता प्रशासन या गंभीर समस्येवर किती लवकर कारवाई करते याकडे संपूर्ण रामटेककरांचे लक्ष लागले आहे. रस्त्यांवरील भटक्या जनावरांचा प्रश्न केवळ वाहतुकीचा नाही तर नागरिकांच्या जीवित सुरक्षेशी संबंधित आहे. प्रशासनाने तातडीने उपाययोजना करणे गरजेचे झाले आहे. अन्यथा एखादी मोठी दुर्घटना घडल्यानंतरच जाग येणार का असा सवाल रामटेककर उपस्थित करीत आहेत. मेहकर तालुक्यात तब्बल 10 ते 12 दिवसांच्या विश्रांतीनंतर पावसाने दमदार पुनरागमन करत शेतकऱ्यांना मोठा दिलासा दिला आहे. पावसाअभावी करपू लागलेल्या खरीप पिकांना नवसंजीवनी मिळाली असून रखडलेल्या शेतीच्या कामांनाही आता वेग येणार आहे.
बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यात गेल्या 10 ते 12 दिवसांपासून पावसाने दांडी मारल्यामुळे उकाड्याचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले होते. पावसाळ्यातही उन्हाळ्यासारखी परिस्थिती निर्माण झाल्याने नागरिक आणि शेतकरी दोघेही चिंतेत होते. मात्र दुपारनंतर झालेल्या जोरदार पावसाने संपूर्ण तालुक्याला दिलासा दिलाय. या पावसामुळे वातावरणात गारवा निर्माण झाला असून तापमानातही लक्षणीय घट झाली आहे. पावसाअभावी सोयाबीन, तूर, मूग, उडीद आणि इतर खरीप पिकांची वाढ खुंटत होती. अनेक शेतकऱ्यांना दुबार पेरणीची चिंता सतावत होती, परंतु वेळेत झालेल्या या पावसामुळे पिकांना नवसंजीवनी मिळाली असून शेतकऱ्यांच्या आशा पुन्हा उंचावल्यात आहे. शेतातील नांगरणी, खुरपणी, खतांचा वापर आणि इतर शेतीची कामे आता वेगाने सुरू होणार आहे. त्यामुळे बळीराजामध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून आगामी काळातही चांगल्या पावसाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. मेहकर तालुक्यातील या दमदार पावसामुळे शेतकरी वर्गाला मोठा दिलासा मिळाला असून खरीप हंगामाबाबत नव्याने आशावाद निर्माण झाला आहे. आता सर्वांच्या नजरा आगामी पावसाकडे लागल्या आहेत. समृद्धी महामार्गावर पुन्हा एकदा वेगाने धावणाऱ्या वाहनांनी 6 जणांचा बळी घेतला आहे. वर्धा जिल्ह्यातील विरुड शिवारात झालेल्या भीषण अपघातात 6 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. पुण्यावरून परतणाऱ्या एका कुटुंबावर काळाने घाला घातला असून मृतांमध्ये सालोड हिरापूर येथील एका कुटुंबियातील 3घांचा समावेश असल्याचे सांगितले जात आहे. नेमके काय घडले पाहूया या रिपोर्टमधून. वर्धा जिल्ह्यातील समृद्धी महामार्गावर विरुड शिवारात हा भीषण अपघात घडला. मिळालेल्या माहितीनुसार अपघातात 6 जणांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये वर्ध्यातील सालोड हिरापूर येथील एका कुटुंबातील 3घांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे. हे कुटुंब पुण्यावरून आपल्या गावी परतत असताना हा दुर्दैवी अपघात घडला. या अपघातात कारमधील 4 जणांचा तर मालवाहू आयशर वाहनातील 2 जणांचा मृत्यू झाला. घटनास्थळी यापूर्वी इथेनॉल घेऊन जाणारा टँकर उलटल्यामुळे परिस्थिती गंभीर बनली होती, ज्यामुळे महामार्गावरील वाहतूक एका बाजूने टप्प्याटप्प्याने सुरू ठेवण्यात आली होती. याच दरम्यान मागून आलेल्या मालवाहू आयशर वाहनाने कारला जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की वाहनांचा चक्काचूर झाला आणि 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. अपघाताची माहिती मिळताच पोलीस, महामार्ग सुरक्षा यंत्रणा आणि बचाव पथके तातडीने घटनास्थळी दाखल झाली. जखमींना मदत करत वाहतूक सुरळीत करण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न करण्यात आले. अपघातग्रस्त वाहने घटनास्थळावरून हटवण्यात आली असून वाहतूक पूर्ववत करण्याचे काम सुरू आहे. तसेच उलटलेला इथेनॉल टँकर हटविण्याची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती प्रशासनाकडून देण्यात आली आहे. कुलगाव पोलीस स्टेशन हद्दीमध्ये समृद्धी महामार्गावर एक इथेनॉलचा टँकर पलटी झाला होता. तो नागपूरवरून येत होता. त्यामुळे त्या बाजूची जी वाहतूक व्यवस्था आहे ते विस्कळीत झाली होती. दुसऱ्या बाजूने टप्प्याटप्प्याने दोन्ही बाजूची वाहतूक सोडणे सुरू होते. त्या दरम्यान एक कारला मागून आयशर ट्रकने धडक दिली. त्यामध्ये टोटल 6 लोकांचा मृत्यू झाला अशी प्राथमिक माहिती आमच्याकडे आहे. त्यामध्ये कारमध्ये 4 सवार होते आणि ट्रकचे 2 सवार हे मृत्युमुखी झाले असं माहिती आहे. सध्या ते इथेनॉलचा टँकर पलटी झाला, त्याला काढण्यासाठी पाठपुरावा चालू आहे. लवकरात लवकर दोन्ही बाजूची व्यवस्था सुरळीत होईल. जे आतापर्यंत माहिती आहे ते 4 जो कारमध्ये मृतक आहे ते सालोडचे राहणार आहेत आणि जो बाकी जो ट्रकचे आहे ते इतर राज्याचे आहे असं माहिती पडते. समृद्धी महामार्गावरील हा अपघात पुन्हा एकदा रस्ते सुरक्षेचे प्रश्न ऐरणीवर आणणारा ठरला आहे. या दुर्घटनेमुळे 6 कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. वाशिम जिल्ह्यातील मसला पेण परिसरातून एक धक्कादायक आणि तितकीच चर्चेचा विषय ठरलेली घटना समोर आली आहे. साई मंदिरात चोरी करण्याकरिता आलेल्या चोरट्याने आधी साईबाबांचे दर्शन घेतले आणि त्यानंतर दानपेटी फोडून मोठी रक्कम लंपास केली. संपूर्ण घटना मंदिरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरला आहे. वाशिमच्या मसलापेण परिसरातील साई मंदिरात अज्ञात चोरट्याने मध्यरात्री प्रवेश केला. मंदिराचे कुलूप तोडून आत शिरलेल्या चोरट्याने थेट साईबाबांच्या मूर्तीजवळ ठेवलेल्या दानपेटीकडे मोर्चा वळवला. मात्र चोरी करण्यापूर्वी त्याने काही क्षण साईबाबांच्या चरणापुढे नतमस्तक होत घाईघाईत दर्शन घेतल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्टपणे दिसून येत आहे. त्यानंतर चोरट्याने दानपेटी फोडून त्यातील रोख रक्कम चोरून नेली. आज पहाटे मंदिराचे पुजारी मंदिरात पोहोचले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला. दानपेटी फोडलेली आणि मंदिराचे कुलूप तुटलेले पाहून परिसरात खळबळ माजली.
घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिक आणि साई भक्तांनी मंदिरात गर्दी केली. चोरीपूर्वी चोरट्याने साईबाबांना नमस्कार केल्याचा व्हिडिओ पाहून नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आलं आहे. काही जणांच्या मते चोरीत कोणताही अडथळा येऊ नये म्हणून चोरट्याने साईबाबांच्या चरणी माथा टेकला असावा अशी चर्चा रंगत आहे. दरम्यान या घटनेमुळे साई भक्तांमध्ये तीव्र संताप व्यक्त केला जात असून आरोपीला तातडीने अटक करून कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात येत आहे. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे तपास सुरू केला असून चोरट्याचा शोध घेण्यासाठी पथके कामाला लागली आहेत. साईबाबांचे दर्शन घेऊन मंदिरातील दानपेटी फोडणाऱ्या या चोरट्याची कृती सध्या सर्वत्र चर्चेचा विषय ठरली आहे. श्रद्धा आणि गुन्हेगारी यांचा हा विचित्र संगम सीसीटीव्ही मध्ये कैद झाला असून तरी आता सर्वांचे लक्ष पोलिसांच्या तपासाकडे लागले आहे. या प्रकरणात पुढे काय घडते याकडे साई भक्तांचे लक्ष लागले आहे. नांदेड जिल्ह्यातील शेतकऱ्यांवर मोठे संकट ओढवलं आहे. गेल्या 15 दिवसांपासून पावसाने पाठ फिरवल्यामुळे अर्धापूर तालुक्यातील शेलेगाव येथे 5 एकरातील सोयाबीन पीक वाढून गेले आहे. लाखोंची गुंतवणूक धोक्यात आली असून शेतकरी सरकारकडे तातडीच्या मदतीची मागणी करीत आहेत. अर्धापूर तालुक्यातील शेलगाव येथे शेतकरी महेश राजेगोरे यांनी 5 एकर क्षेत्रात सोयाबीनची लागवड केली होती. मशागत, बियाणे, खत आणि फवारणीसाठी तब्बल 1 ते 1.25 लाख रुपयांचा खर्च करण्यात आला. मात्र गेल्या 15 दिवसांपासून पाऊस न झाल्याने सोयाबीनची वाढ खुंटली असून पीक वाढण्याच्या मार्गावर आहे. योग्य वेळी पाऊस झाला असता तर 2.5 ते 3 लाख रुपयांच्या उत्पन्नाची अपेक्षा होती. अनेक शेतकऱ्यांनी उसनेवारी करून शेती केली आहे. त्यामुळे सरकारने तातडीने कोरडा दुष्काळ जाहीर करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी अशी मागणी जोर धरत आहे. माझं नाव महेश राजेगोरे, मी शेलगाव गावचा रहिवासी आहे. आम्ही सोयाबीन पेरलं होतं वरच्या पावसावर. पेरणी व्यवस्थित झाली, उगवण पण सुंदर झाली. पण पावसाच्या या पेरल्यानंतर आमच्या इथं थोडाही पाऊस पडला नाही आणि त्याच्यामुळे हे आमचं सोयाबीन वाळून गेलेलं आहे सगळं. आता पेरल्यानंतर उगवण पण होत नाही. लाईटचे प्रॉब्लेम आहे, त्याच्यामुळे भिजवून पण करणं शक्य नाही. आणि नेमकं कशाला भिजवावं, ऊस भिजवावं लागते, हळदीचं भिजवण चालू आहे. सगळ्या गोष्टीचा विचार केल्यामुळे हे आता काय आम्हाला भिजवणं शक्य नव्हतं. हे आता हे सोयाबीन आम्ही कोरडवाहू शेतीप्रमाणे दरवर्षी घेतो त्याप्रमाणे पेरलं होतं, पण यावर्षी पावसाच्या खंडामुळं आमचं सोयाबीन सगळं वाया गेलं. किती एकर होतं? हे इथं आमचं 4 एकर सोयाबीन होतं. खताचा खर्च BBF प्रणालीनुसार पेरलं होतं. खताचा खर्च भरपूर झाला. बियाण्याचे भाव वाढल्यामुळे बियाण्याचाही खर्च यावर्षी भरपूर झाला. पण निसर्गाने साथ सोडल्यामुळं आम्हाला हे आता याचं काही उत्पादनही भेटत नाही. सरकारने आम्हाला याच्यामध्ये काही नाही, आता सरसगट सर्व शेतकऱ्यांना 50,000 रुपये हेक्टरी अनुदान जाहीर करावे आणि शेतकऱ्याच्या खात्यामध्ये पैसे ताबडतोब जमा करावे. हे आम्ही एकरी जरी आम्ही 8 क्विंटलचा जरी उतारा धरला तर 8×45 आमचं 30-40 क्विंटल इथं सोयाबीन होत होतं. सरासरी 5,000चा भाव धरला असला तरी आम्हाला 4×25 1.5-2 लाखाचं उत्पन्न होत होतं. खर्च वजा केला तर आमचा सरासरी म्हटलं तर आम्हाला 1-1.5 लाख रुपये पडत होते घरी. पण आम्हाला हे आता खर्च करूनही आम्हाला काही याचा उपयोग झाला नाही. सरकारने याची दखल घ्यावी आणि आमच्या शेतकऱ्याला काहीतरी अनुदान म्हणून 50,000 रुपये हेक्टरी मदत जाहीर करावी. पावसाच्या प्रतीक्षेत शेतकऱ्यांचे डोळे आकाशाकडे लागले आहेत. आता सरकार मदतीचा हात कधी देणार याकडे शेलगावसह संपूर्ण परिसरातील शेतकऱ्यांचे लक्ष लागले आहे. वाशिम जिल्ह्यातील मानोरा तालुक्यात वीज भारनियमनामुळे ग्रामस्थांचा संताप अखेर रस्त्यावर उतरला आहे. अनेक गावांमध्ये दररोज रात्री 4 तास वीज पुरवठा खंडित राहत असल्याने नागरिकांनी थेट महावितरण कार्यालयात झोपा आंदोलन छेडत प्रशासनाला इशारा दिला आहे. मानोरा तालुक्यातील कारखेडा, वरोली, रामतीर्थ, सेवादास नगर, तळप बुद्रुक, विठोलीसह अनेक गावांमध्ये दररोज रात्री 7 ते 11 वाजेदरम्यान वीज पुरवठा खंडित राहत आहे. सततच्या भारनियमनामुळे विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत असून उकाड्यामुळे नागरिक आणि विविध आजारांनी त्रस्त रुग्णांचे हाल होत आहेत. यापूर्वी ग्रामस्थांनी महावितरणकडे वीज पुरवठा नियमित करण्याची मागणी केली होती. मात्र परिस्थितीत कोणताही बदल न झाल्याने
संतप्त ग्रामस्थांनी मानोरा येथील महावितरण उपविभागीय कार्यालयाच्या प्रांगणात ठिय्या देत झोपा आंदोलन केले. शेकडो ग्रामस्थांनी महावितरण विरोधात जोरदार घोषणाबाजी करत तातडीने वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणी केली. वीज पुरवठा सुरळीत न झाल्यास यापेक्षाही तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा ग्रामस्थांनी दिला आहे. आता महावितरण या संतप्त नागरिकांच्या मागण्यांकडे कितपत गांभीर्याने पाहते हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. दिल्लीतील जंतर मंतरवर उपोषणाला बसलेल्या लडाखचे प्रसिद्ध शिक्षण तज्ज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या समर्थनार्थ मानोरा शहरात आज भव्य आक्रोश रॅली काढण्यात आली. विद्यार्थी, पालक, सामाजिक संघटना आणि नागरिकांच्या मोठ्या सहभागामुळे हा मोर्चा चर्चेचा विषय ठरला आहे. पाहूया हा विशेष रिपोर्ट. विद्यार्थी एकता संघ मानोरा यांच्या नेतृत्वाखाली सकाळी पंचायत समिती कार्यालयापासून आक्रोश रॅलीला सुरुवात झाली. शहरातील विविध सामाजिक संघटना, राजकीय पदाधिकारी, पत्रकार, विद्यार्थी आणि नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले. मोर्चा तहसील कार्यालयावर पोहोचल्यानंतर तहसीलदारांमार्फत भारताच्या राष्ट्रपतींना निवेदन देण्यात आलं. आंदोलनादरम्यान केंद्र सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. आंदोलकांनी लडाखला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी केली. तसेच लडाखचा समावेश संविधानाच्या 6व्या परिशिष्टात करण्याची मागणीही करण्यात आली. नीट परीक्षेमधील कथित पेपरफुटी प्रकरणाची जबाबदारी स्वीकारत केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. दरम्यान सरकारने या मागण्यांकडे दुर्लक्ष केल्यास 15 ऑगस्ट पासून देशव्यापी आंदोलन करण्याचा आणि उपोषण छेडण्याचा इशारा निवेदनातून देण्यात आलाय. चालू असलेल्या सोनमजी वांगचुक यांच्या समानार्थासाठी आम्ही मानोरा शहरामध्ये संपूर्ण तालुक्यातील सर्व विद्यार्थी इथे आलेले आहे. या झोपलेल्या भिकारचोट व्यवस्थेला जागवण्याचं काम आम्ही विद्यार्थी करत आहे. खरं तर कधी या सरकारला जाग येणार? जेव्हा विद्यार्थी मरल तेव्हा येणार का? कारण या देशामध्ये उपोषण करण्याचा सुद्धा अधिकार राहिला नाही. गेल्या काही दिवसाआधी सोनमजी वांगचुक यांना कशा प्रकारे यांनी उचलून नेलं, हे कुठेतरी लोकशाही जिवंत राहिली का? म्हणून आम्हा या सर्व विद्यार्थ्यांना याचा रोष होता. आणि तुम्ही पाहू शकता मोठ्या संख्येने आम्ही विद्यार्थी इथे जमलो. आज विद्यार्थी जमलो, परंतु आता आम्ही संपूर्ण ही व्यवस्था हाती घेईल. जर या सरकारला जाब विचारल्याशिवाय राहणार नाही. या सरकारच्या या शिक्षण व्यवस्थेच्या शिक्षण मंत्र्यांनी राजीनामा घेतल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. या सरकारला पुन्हा एकदा सांगतो, ही पुन्हा शेतकऱ्यांची मुलं आहे, गोरगरिबांची मुलं आहे आणि यांना राजीनामा द्यावाच लागल. सोनम वांगचुक यांच्या मागण्यांना मानोरातून मिळालेला हा पाठिंबा आता केंद्र सरकार कितपत गांभीर्याने घेते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. देशाच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी. मान्सून अधिवेशन 2026च्या पहिल्याच दिवशी संसदेत जोरदार गोंधळ उडाला आहे. लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज वारंवार स्थगित करावे लागले. 2 वाजेपर्यंत तब्बल 5 वेळा कार्यवाही थांबवण्यात आल्याने अधिवेशनाचा वादळी प्रारंभ झाला आहे. सदन की कारवाई स्थगित की जाती है. मान्सून अधिवेशन सुरू होताच विरोधकांनी विविध मुद्द्यांवर सरकार विरोधात आक्रमक भूमिका घेतली आहे. नीट पेपर लीक प्रकरण, राम मंदिर दानाशी संबंधित आरोप आणि इतर जनहिताच्या प्रश्नांवर तातडीची चर्चा घेण्याची मागणी करण्यात आली आहे. सभागृहात घोषणाबाजी सुरू झाल्यानंतर लोकसभेचे कामकाज प्रथम 12:30 वाजेपर्यंत स्थगित करण्यात आले. मात्र त्यानंतरही गोंधळ कायम राहिल्याने कार्यवाहीवर परिणाम झालाय. राज्यसभेतही विरोधकांनी सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यामुळे तेथील कामकाज देखील सुरळीत चालू शकले नाही. संसदेबाहेरील सुरू असलेल्या आंदोलनाचा प्रभावही सभागृहात दिसून आला. सरकार आणि विरोधक यांच्यातील संघर्षांमुळे अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेचे वातावरण तापलेले पाहायला मिळालेत. मान्सून अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी संसदेत जोरदार राजकीय संघर्ष पाहायला मिळालाय. पुढील काही दिवसांतही सरकार आणि विरोधकांमधील हा सामना आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे. संसदेतील प्रत्येक घडामोडीसाठी बघत राहा आपण सिटी न्यूज.
लाठीचार्ज ना करें। लाठीचार्ज, अरे क्या कर रहे हो आप? 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 क्या कर रहे हो? जाता जाता पुन्हा एकदाच्या ठळक बातम्या. आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवरही बघू शकता. अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूजची बातमी पाहू शकाल. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटर संपर्क करावा. आपण सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनाला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सतत समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटीचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सुद्धा सूचना देऊन न्यूज प्राप्त करू शकता. व्हॉट्सअप नंबर स्क्रीनवर येत आहे. हे बातमीपत्र एवढ्यावरच थांबूया. पुन्हा भेटू नवीन घडामोडीसोबत. आपण बघत राहा फक्त सिटी न्यूज. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.